सर एक तुम्ही ट्विट केलंय, अरे हे माझ्या लाडक्या पोपटाचे पोपटा वाचा गेली आणि माझ्या पोपटाची वाचा गेली आणि कंसात रोहित पवारचे बोला बोला तुमच्या ट्विटचा काय अर्थ घ्यायचा रोहित पवार आम्हाला थोडं समजावून सांगा. नाही, मी ते एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. ते ट्विट करण्यामागचा उद्देश असा होता की काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो, नसलेल्या विषयावर असे विद्वानासारखे बोलतात आणि जसं काही तेच मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा ते त्यांचाच कायदा चालतो अशा भाषेत जे बोलतात ना, तर ते मला काही ह्या बाकी सगळ्या आता ज्या घडामोडी आहेत याच्यावर बोलताना दिसत नव्हते. म्हणून मला असं वाटलं की एकेकाळी माझी जेव्हा दाढ दुखत होती त्याच्यावर त्यांनी ट्विट केलं होतं, आता यांची दातखिळी बसली, तर मला आता असं वाटायला लागलं यांची वाचा गेली की काय. बोललं पाहिजे ना, नीतिमत्तेच्या गप्पा मारणारे हे लोक स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी या सगळ्या प्रश्नावर बोललं पाहिजे. निगेटिव्ह व पॉझिटिव्ह बोलण्याची ताकद ठेवा. आणि म्हणून मी आज ट्विट केलंय की माझ्या पोपटाची वाचा गेली. संदर्भ काय याचा संदर्भ काय, याचा संदर्भ अजित पवारांशी आहे का अन्य कोणाशी? नाही, त्याचा संदर्भाचा प्रश्न येत नाहीये. आता ज्या काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडीवर कुठेही बोललं पाहिजे ना. सोयीनुसार मौन आहे पवार कुटुंबियावर आरोप झाले, त्याबद्दल मी भाष्य करणार नाही, परंतु नको त्या वेळेला बोलणाऱ्यांनी आता बोललं पाहिजे. ते निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मला भाष्य करायचं नाही. परंतु कुणी न विचारता आपलं मत व्यक्त करणाऱ्याची जी काही गर्दी असते ना, त्या गर्दीमध्ये आघाडीवर असणाऱ्यांनी आता तोंड बंद का ठेवलं हा माझा प्रश्न होता. एक वाक्य आहे पवारचं, कितपत विश्वास ठेवावा सर्वांना राज्यात हाच प्रश्न पडलाय. मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात, मला त्यांनी केलेल्या व्यवहाराची दुरान्वयी कल्पना नव्हती. आता त्यांनी जे काही प्रत्येकाचं एक आपलं कुटुंबिक वेगवेगळं वातावरण असतं, त्या वातावरणामध्ये त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे किंवा मुलं स्वतंत्र निर्णय घेतात का याची कल्पना त्यांनाच आहे. म्हणून त्यांनी केलेले भाष्य त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे. राजकारण्याची मुलं विचारतात का वडिलांना? राजकारण्यांची मुलं विचारतात का वडिलांना? असं सगळ्याबद्दल आपण क्रायटेरिया लावू शकत नाही. काही मुलं विचारत असतील, काही मुलं नसतील विचारत. प्रत्येकाबद्दलचं एकमत असेल आणि सगळेच काही विचारतातच अशातला काही भाग. एक चर्चा अशी सुरू आहे की कंपनीचा 99% हिस्सा असलेले पार्थ पवार विरोधात गुन्हा दाखल नाही, पण 1% हिस्सा असलेले दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाही, त्यावर आता मला भाष्य करणं उचित नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मला वाटतं या उच्च पातळीवर जेव्हा त्याची चौकशी चालू आहे तर त्यामध्ये आपण काही बोलणं मला वाटतं गैर आहे. ती शीतल तेजवाणी या प्रकरणातले आरोपी नवऱ्यासह परदेशात गायब आहे. पोलीस गुन्हा दाखल करत होते आणि हे पसारवते. पोलीस चौकशी करतीलच, ती कुठेही असली तर गुन्हा एकदा नोंद झाल्यानंतर त्यांना अटकही करावी लागते. सर की पुणे पोलिसांना कुणीच सापडत नाही, सगळे परदेशात जातात. तो आधीचा जो गुंड होता तो परदेशात गेला, गायवळ हे परदेशात गेले. त्याच्यानंतर ते दुसरे एक दाम्पत्य ज्यांच्या नवरा बायकोवरती गुन्हा आहे, ज्यांनी पोलिसांना धमकवलं, तेही त्यांना जामीन मिळेपर्यंत सापडत नाही. पुणे पोलिसांवर काय वचक आहे का नाही कुणाचं? नाही तर या पोलिसांनी ही कारवाई का केली नाही या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं ते योग्य ते लक्ष घालतीलच. परंतु आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी नेहमीच असं सांगितलं की कुणालाही मी पाठीशी घालणार नाही, जे काही आरोपी आहेत त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. 2022ला जे घडलं ते आता का घडू शकत नाही, मंत्रीपदावर नाराज असलेले तानाजी सावंत म्हणतात. 22ला काय घडलं ते माहिती आहे तुम्हाला? त्यांची काय मानसिकता आहे आम्हाला त्याच्याबद्दलची कल्पना नाही. आताही ते माझ्या तरी वैयक्तिक संपर्कात नाही, त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय खदगद चालू आहे किंवा त्यांना काय करावंसं वाटतं या संदर्भात त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी बोललं तर बरं होईल. त्यांनीच वक्तव्य केलं होतं सुरुवातीला, तानाजी सावंत नाही. खतखत सुरुवातीला तुमची ज्यावेळेस होते तेव्हा सुरुवातीला तानाजी सावंतांनीच व्यक्त केली होती आणि आताही तेच करतात. त्या इतिहासामध्ये मला जायचं नाही, कोणी खतखत सुरू केली होती का, कशी झाली, कसा उठाव झाला, या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेल्या आहेत. परंतु आता जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी
एकनाथ शिंदे साहेबांशी बोलावं. प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेला मीराबाई इंदरमधली मोक्याची 4 एकर जमीन ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे ती 3 कोटींना घेतली असा आरोप वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईक यांवर केला. त्याची तक्रार द्या ना, रितसर तक्रार द्या, त्याची चौकशी सरकार करेल. आता उडछूट कोणी कोणाला आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे देऊन सरकारकडे किंवा जी काही सक्षम एजन्सी असेल त्याच्याकडे तक्रार करावी, त्याची चौकशी होईल. तर चंद्रकांत आंडोरेंनी तुमच्याबद्दल एक वक्तव्य असं केलेलं आहे की पार्थ पवार प्रकरणी ती जागा महारत्नाची आहे, तर ती समाज कल्याण मंत्री, कल्याण न्याय मंत्री म्हणून तुम्ही त्याच्यावर भूमिका का जाहीर करत नाही सरकार? मी माझी भूमिका मागेच जाहीर केलेली की महारत्नाची जागा ही विकता येत नाही किंवा इतर वापरासाठी त्याला घेता येत नाही. महारत्नामध्ये ज्या समाजासाठी ती दिलेली असते त्याला त्या वापरता येते. म्हणून असा आजपर्यंत कधीही जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला नव्हता, म्हणून कदाचित तो व्यवहार आता रद्द केला आहे. नगर परिषदेसाठी एकला चौधरीची तुमची भूमिका आहे, संपूर्ण राज्यात दिसतंय, ठाण्यात दिसतंय, सगळीकडेच दिसतंय का? नाही, हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपापला कार्यकर्ता, पक्षाचा कार्यकर्ता हा त्याचं मत मांडत असतो आणि पक्ष वाढावा यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करत असतो. म्हणून आता आमच्या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की आपल्याला स्वतंत्र लढलं पाहिजे. भाजपच्याही कार्यकर्त्याचं आहे, राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्याचं आहे. मग जर सर्वांचंच असं मत असेल तर मैत्रीपूर्ण लढती होतीलच. कुठं कुठं करणार? आता ते आता काही दिवसात, 2-4 दिवसामध्ये त्याचं स्पष्टीकरण आम्ही देऊ. नाही, पण तरी तुम्ही तर घोषणाच केली आहे ना, सिल्लोड, वैजापूर आणि कन्नडची. वैजापूरमध्ये आम्ही प्राबल्य आमचंच आहे, आमचा आमदार आहे. कन्नडमध्ये आमचा आमदार आहे, सिल्लोडमध्ये आमचा आमदार आहे, पैठणमध्ये आमचा आमदार आहे. म्हणून आमचे ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्या शब्दाला हे महत्त्व द्यावं लागतं, त्यांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन करावं लागतं आणि त्या पद्धतीने हे मतदारसंघ हे आमच्याकडे आहेत. मग भाजपकडे जे असतील ते त्यांनी लढवावेत, असा एकंदरीत आमचा रोल आहे. कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित येत आहेत, बैठका घेत आहेत आणि आगामी निवडणुकांमध्ये सुयोगप्रमाणे लढण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे मी आत्ताही सांगतो की ह्या छोट्या निवडणुका असतात, यामध्ये त्या ठिकाणच्या लोकल राजकारणावर सर्व डिपेंड असतं. तेथील पदाधिकारी काय निर्णय घेतो, तिथलचे आमदार काय निर्णय घेतात आणि मग त्या निवडणुका कशा लढायच्या, कशा जिंकायच्या हे तंत्र त्या लोकल लेवलवर ठरल्या जात असते. म्हणून वरिष्ठ पातळीवर आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की लोकल लेवलवर निर्णय घेतले जातील आणि त्या पद्धतीने सगळ्यांची आपापल्या पद्धतीची व्यूहरचना चालू आहे. उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना असं आवाहन केले की महायुतीला वोटबंदी करा आणि तशी गावागावात बोर्ड लावा. त्यांना मतच देणार नाही असं कॅम्पेन त्यांनी सुरू केल्याप्रमाणे शेतकरी त्यांचं ऐकतील ज्यांच्या मागे लोक आहेत. आता हे पारावर बसून सुद्धा 50 माणसं जमवू शकत नाहीत, यांचं कोण ऐकणार आहे? शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय सरकार घेते. सरकारने त्या पद्धतीने व्यूहरचना सुद्धा केली, त्या पद्धतीने मदत सुद्धा पोहोचवत आहेत. म्हणून यांच्या स्टेटमेंटला कोणताही अर्थ नाही. स्वतः हरतायत या भीतीने त्यांनी केलेले ते विधान आहे. बरं, मतं चोरल्यानंतर आता जमिनीही चोरायला लागलेत महायुतीचे लोक असं. आता त्यांना टोमणे मारची पहिल्यापासून सवय आहे, त्यातला तो एक भाग आहे. नाही, पण त्यांच्या कार्यक्रमाचं नाव शेतकरी संवाद आहे आणि बोलतायत मतांवर, चोरींवर, या सगळ्या गोष्टी. त्यांना राजकारण करायचंय, त्यांना शेतकऱ्याशी काय देणं घेणं आहे? कोणतं त्यांना कोणत्या शेतामध्ये काय पिकं उभं हे तर सांगता येईल का? त्यांना स्वतःचा जे काही हा दौरा आहे हा राजकारणासाठी वापरायचा आहे. शेतकऱ्यावर किती बोलले, परंतु राजकारणावर जेवढं जास्त बोलता येईल ते बोलायचा प्रयत्न त्याने केलेला आहे. म्हणून हा शेतकरी संवाद दौरा नव्हता, हा राजकारणाची चाचपणी, पक्ष कुठं गेला रसा तळाला ते पाहण्यासाठी केलेला तो दौरा आहे. भाजपची तक्रार केली आहे निवडणूक आयोगाकडे की आदर्श आचारसंहितेत काय सुरू आहे अशी विचारणा भाजपने केली आहे निवडणूक आयोगात. म्हणजे बॅनर लावतायत, पोस्टर लावतायत. हा दौरा आचारसंहिता झाल्यानंतर करता येत नाही, पण तो करतायत अशी तक्रार आयोगाकडे झाली. नाही, आता त्याच्याबद्दल त्यांनी तक्रार केली असेल तर निश्चित निवडणूक आयोग त्याची दखल घेईल. आचारसंहितेचा ज्या ज्या ठिकाणी भंग होतो त्या ठिकाणचा असलेला जिल्हाधिकारी हा मुख्य निवडणूक आयोगाची भूमिका बजावत असतो. त्या तक्रारीची दखल सुद्धा ते घेतील आणि असं काही असेल तर त्यांच्यावर गुन्हे सुद्धा नोंदवतील. उद्धव ठाकरेचा हा दौरा जो आहे त्याला त्यांनी एक गाण्याची ओळ दिलेली, दगाबाज. उद्धव साहेबांनी ना, मग दगाबाजच आहेत ना ते. 19ला शिवसेना भाजप मिळून निवडणुका लढवल्या होत्या, सत्तेमध्ये येणार होते, पण त्यांनी ऐन वेळेला दगा दिला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. म्हणून स्वतःचं गाणं स्वतःवर कसं चित्रित करता येईल त्यांचा हा तो प्रयोग होता.
दगाबाजरे. मूळचे माजी आमदार आहेत यशवंत माने यांचा उमेश पाटील आणि आमदार राजू खरेवर गंभीर आरोप केला आहे. राजन पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली असं म्हणतात. नाही, त्या संदर्भात काही कल्पना नाही. मनोज जरांगे पाटील यांनी फार खळबळजनक काल आरोप केला की त्यांच्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली आणि तसे ऑडिओ क्लिप्स असतील की त्यांनी समाज माध्यमावर व्हायरल केलेले. काय म्हणाले? जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेले आहेत, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. दोघांची मत असं आहेत की नार्को टेस्ट व्हावी. मला वाटतं या दोघांच्याही मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करून दोघांची नार्को टेस्ट करावी. म्हणून एकदाचं हे प्रकरण जे एकमेकावर आरोप प्रत्यारोपाचं होतं त्यातले सत्यता बाहेर येईल. नेमकं काय घडतंय राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये, खरं कोण हे सुद्धा पुढे येईल. मला वाटतं दोघांची सिमिलर मागणी असल्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करून त्यांची टेस्ट करावी. राधाकृष्ण विखे पाटलांचं एक वक्तव्य समोर आलंय, आधी कर्ज बाजार होऊन पुन्हा कर्जमाफी मागायची शेतकऱ्यांसाठी. शेतकरी जो आहे ना, कर्ज घेणं किंवा कर्ज डुबवण्यासाठी नसतो, तो परिस्थितीनुसार कर्जाची मागणी करत असतो. कोणत्याही शेतकऱ्याला स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेणं हे पसंत नाही आहे. परंतु नैसर्गिक जे काही आपत्ती असते त्या आपत्तीच्या अनुसरून त्याला ह्या सर्व कर्जाच्या उठाठेवी कराव्या लागतात. कोण असा माणूस आहे जो स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेऊन निश्चिंत झोपेल? मग त्यावेळेला त्याच्या घरात असलेले संकट त्याच्यातून निपटारा करण्यासाठी असे कर्ज घेतले जातात. आणि जेव्हा कर्जाचा डोंगर होतो त्या टायमाला त्याची ती मागणी येते. काही वेळेला काही चुकीचे काही लोक करत असतील तर तो भाग वेगळा, परंतु बहुतेक शेतकरी हा निसर्गाच्या सांध्यात जेव्हा पीक पाणी नष्ट होतं किंवा बाढ येते किंवा आणखी काय होत असेल त्या वेळेलाच स्वतः कर्जमाफीची घोषणा करत असतो. म्हणून सरकार सुद्धा त्याचा सहानुभूतीने विचार करते. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी यांनी असं विधान केलंय आणि त्यामुळे नवा वाद झालाय. काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस. त्यांनी केलेलं विधान काही अंशी त्यामध्ये सत्यता पण आहे. काँग्रेसने इंग्रजासारखं तोड आणि जोडीची नीती अपनवलेली होती. दलित मुस्लिम इतर असे जे काही वाद, असे जे काही जातीभेदाचे जे काही भिंती रचल्या त्या मुळात काँग्रेसने रचल्या होत्या आणि त्याच्या जोरावर त्यांनी 50 वर्ष राज्यही केलं. परंतु आता त्या भिंती तोडण्याचं काम सर्वसामान्य माणूस करतोय. म्हणून आज काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.